आज आपण इयत्ता 5वी गणिताचा उदाहरण संग्रह 46 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे बेरीज करा। मापनाच्या बेरजा आपल्याला इथे करायच्या आहेत। पहिलं उदाहरण आहे 9 रुपये 50 पैसे अधिक 14 रुपये 60 पैसे। रुपये व पैशांची घरे आपण इथे आखून घेतली आहेत। रुपये रुपयांच्या घरात आणि पैसे आपण पैशांच्या घरात लिहिणार। इथे आहेत 9 रुपये 50 पैसे। 9 रुपये रुपयाच्या घरात, 50 पैसे पैशांच्या घरात आपण लिहिले। बेरीज करायची म्हणून बेरीज 14 रुपये रुपयांच्या घरात आणि 60 पैसे म्हणून 60 पैसे पैशांच्या घरात लिहून घेतले। आता आपण करूया बेरीज। 0 अधिक 0 0, 5 अधिक 6 11, 11चा 1 आपण इथे लिहिणार आणि हातचा 1 इकडे वरती लिहिणार। आता करूया ही बेरीज। 9 अधिक हातचा 1 10 आणि 4 14, 14चे 4 इथे लिहिणार, हातचा पुन्हा वरती आपण लिहून घेणार। आता हा हातचा 1 आणि हा 1 झाले 2। उत्तर आलं 24 रुपये 10 पैसे। आपण इथे उत्तर लिहिणार, उत्तर 24 रुपये 10 पैसे। दुसरं उदाहरण 6 सेमी 5 मिमी अधिक 7 सेमी 9 मिमी। सेमी म्हणजेच सेंटीमीटर, मिमी मिलीमीटर। सेमीच्या घरात आपण लिहिणार 6, मिमी आहे 5 म्हणून मिमीच्या घरात 5 अधिक 7 सेमी 9 मिमी। यांची करूया बेरीज। 5 अधिक 9 बरोबर 14, 14चे 4 इथे, हातचा 1 वरती। 6 अधिक हातचा 1 7 आणि 7 14। उत्तर आलं 14 सेमी 4 मिमी। उत्तर लिहूया आपण, उत्तर 14 सेमी 4 मिमी म्हणजेच मिलीमीटर। तिसरं उदाहरण 22 मीटर 50 सेंटीमीटर अधिक 25 मीटर 75 सेंटीमीटर। मी म्हणजेच मीटर, सेमी म्हणजेच सेंटीमीटर, घरे आपण आखून घेतली। 22 मीटरच्या घरात, 50 सेमी सेंटीमीटरच्या घरात अधिक 25 मीटर 75 सेंटीमीटर। बेरीज करू। 0 अधिक 5 5, 5 अधिक 7 12, 12चे 2 इथे लिहिले, हातचा 1 इकडे वरती। 2 अधिक हातचा 3 3 आणि 5 8, 2 अधिक 2 4। उत्तर आलं 48 मीटर 25 सेंटीमीटर। उत्तर लिहूया, उत्तर 48 मी 25 सेमी। चौथं उदाहरण 15 किमी 740 मीटर अधिक 13 किमी 950 मीटर। किमी किलोमीटर, मी म्हणजेच मीटर, घरे आपण केली। 15 किमी, किमीच्या घरात 15, 740 मीटर मीटरच्या घरात 740 अधिक 13 किमी, किमीच्या घरात 13, 950 मीटरच्या घरात 950। आता करूया बेरीज। 0 अधिक 0 0, 4 अधिक 5 9, 7 अधिक 9 16, हातचा आला 1, 5 अधिक हातचा 1 6, 6 आणि 3 9, 2 1 आणि 1 2। उत्तर आलं 29 किलोमीटर 690 मीटर। उत्तर लिहूया आपण,
उत्तर 29 किमी 690 मी. पाचवं उदाहरण 25 किग्रॅम 650 ग्रॅम अधिक 29 किग्रॅम 770 ग्रॅम. किग्रॅम किलोग्रॅम ग्रॅम. 25 किलोग्रॅम किलोग्रॅमच्या घरात, 650 ग्रॅम ग्रॅमच्या घरात 650 अधिक 29 किलोग्रॅम किलोग्रॅमच्या घरात, 770 ग्रॅम ग्रॅमच्या घरात 770. 0 अधिक 0 0. 5 अधिक 7 12. 12चे 2 आपण इथे लिहिणार, हातचा आपण वरती एक डोक्यावर लिहिला. 6 अधिक हातचा 1 7 आणि 7 14. 14चे 4 इथे लिहिले, हातचा वरती एक डोक्यावर. 5 आणि 1 हातचा 6 6 आणि 9 15. 15चे 5 इथे, हातचा 1 वरती डोक्यावर. 2 अधिक हातचा 1 3 3 आणि 2 5. उत्तर आलं 55 किलोग्रॅम 420 ग्रॅम. उत्तर लिहूया आपण इथे. उत्तर 55 किग्रॅम 420 ग्रॅम. सहावं उदाहरण 19 लिटर 840 मिलीलिटर अधिक 25 लिटर 250 मिलीलिटर. लिटर आणि मिलीलिटरची घरं आपण केली. 19 लिटर लिटरच्या घरात आणि 840 मिलीलिटर मिलीलिटरच्या घरात अधिक 25 लिटर लिटरच्या घरात आणि 250 मिलीलिटर मिलीलिटरच्या घरात. 0 अधिक 0 0. 4 अधिक 5 9. 8 अधिक 2 10. 10चा 0 इथे लिहूया, हातचा 1 वरती लिहूया. आता 9 आणि 1 हातचा 10 10 आणि 5 15. 15चा 5 इथं लिहिला, हातचा 1 वरती डोक्यावर. 1 आणि 1 हातचा 2 2 आणि हे 2 4. उत्तर आलं 45 लिटर 90 मिलीलिटर. उत्तर लिहूया आपण. उत्तर 45 ली 90 मिली. दुसरा प्रश्न वजाबाकी करा. त्यातील पहिलं उदाहरण 19 रुपये 50 पैसे वजा 12 रुपये 60 पैसे. रुपये पैसे घरे आपण करून घेतली. 19 रुपये रुपयाच्या घरात लिहू. 19. 50 पैसे पैशाच्या घरात. 12 रुपये रुपयांच्या घरात. 60 पैसे पैशांच्या घरात. इथे करायचे आहे वजाबाकी. वजाचं चिन्ह दिलं. आता इथे 50 पैशामधून 60 पैसे आपल्याला वजा करायचे आहेत. 50 पैशामधून 60 पैसे वजा होत नाहीत. मग आपण काय करूया, 19 रुपयांकडून एक उसना घेऊया. 19मधून 1 गेले तर खाली किती राहिले, 18. आता हा 1 रुपया आपला इकडे पैशाच्या घरात आला. आता 1 रुपया सुट्टा इथे झाल्यावर किती होतील, 100 पैसे. 1 रुपयाचे सुट्टे 100 अधिक हे 50, 150 पैसे आपले इथे झाले. आता या 150मधून हे 60 आपल्याला वजा करायचे. 0मधून 0 गेला 0. 15मधून 6 गेले, खाली किती राहिले, 9. आता इथे 18मधून 12 वजा करायचे. 18मधून 12 गेले, खाली राहिले 6. उत्तर आलं 6 रुपये 90 पैसे. उत्तर लिहूया आपण. उत्तर 6 रुपये
90 पैसे. दुसरं उदाहरण 24 सेमी 2 मिमी वजा 3 सेमी 8 मिमी. सेमी मिमी घरे आपण करून घेतली. 24 सेंटीमीटर सेंटीमीटरच्या घरात लिहिले, 2 मिलीमीटर मिलीमीटरच्या घरात, वजा 3 सेंटीमीटर सेंटीमीटरच्या घरात 8 मिलीमीटर मिलीमीटरच्या घरात. 2 मधून 8 जात नाहीत म्हणून आपण 24 सेंटीमीटरकडून एक उसना घेऊया. 24 मधून 1 गेले, खाली राहिले इथे 23. आता हा 1 सेंटीमीटर आपला मिलीमीटरच्या घरात आला तर तो सुट्टा होऊन किती मिलीमीटर होतील? 10 मिलीमीटर, कारण 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर. आता हे 10 मिलीमीटर आणि हे 2 मिलीमीटर इथे झाले 12 मिलीमीटर. आता या 12 मधून हे 8 वजा करायचे. 12तून 8 गेले, खाली राहिले 4. आता 23 मधून 3 वजा करायचे. 23 मधून 3 गेले, खाली राहिले 20. 3तून 3 गेले 0, 2तून 0 गेला 2. उत्तर आलं 20 सेंटीमीटर 4 मिलीमीटर. उत्तर लिहूया. उत्तर 20 सेमी 4 मिमी मिलीमीटर. तिसरं उदाहरण 20 मीटर 30 सेंटीमीटर वजा 17 मीटर 60 सेंटीमीटर. मी म्हणजेच मीटर, सेमी सेंटीमीटर घरे आपण करून घेतली. 20 मीटर आहेत म्हणून मीटरच्या घरात 20 लिहिले. 30 सेंटीमीटर सेंटीमीटरच्या घरात, वजा 17 मीटर 60 सेंटीमीटर. आता इथे 30 मधून 60 वजा होत नाहीत म्हणून आपण 20 कडून एक उसना घेऊया. इथे राहिले 19. आता हा उसना घेतलेला मीटर सेंटीमीटरच्या घरात आला तर त्याचे होतील 100 सेंटीमीटर. मीटरचा सुट्टा होऊन होतील 100 सेंटीमीटर. मग हे 100 सेंटीमीटर आणि हे 30 म्हणजे झाले 130 सेंटीमीटर. आता हे 130 सेंटीमीटरमधून हे 60 वजा करायचे. 0तून 0 गेला 0. 13 मधून आता 6 वजा करायचे. 13 मधून 6 गेले, खाली राहिले 7. आता 19 मधून 17 वजा केले. 19 मधून 17 गेले, खाली राहिले 2. म्हणजेच उत्तर आलं 2 मीटर 70 सेंटीमीटर. उत्तर लिहूया. उत्तर 2 मी 70 सेमी. चौथं उदाहरण 40 किमी 255 मीटर वजा 17 किलोमीटर 960 मीटर. मी म्हणजेच किलोमीटर आणि मी म्हणजेच मीटरची घरे आपण करून घेतली. 40 किमी आहेत म्हणून किमीच्या घरात 40. 255 मीटर आहेत म्हणून 255 मीटरच्या घरात, वजा 17 किमी आणि 960 मी. आता वजाबाकी करूया. 255 मधून 960 जात नाहीत म्हणून आपण 40 कडून 1 किलोमीटर उसना घेऊया. 40 मधून 1 गेला, इथं राहिले 39. आता हा किलोमीटर इकडे आल्यावर मीटरच्या घरात आल्यावर सुट्टा होईल आणि सुट्टा झाल्यावर त्याचे होतील 1000 मीटर, कारण 1000 किलोमीटरचा 1 मीटर होतो. आणि मग हे मीटरच्या घरातले 1000 मीटर आणि हे 255 झाले 1255 मीटर. 1255 मीटर. या 1255 मीटरमधून 960 मीटर आपल्याला वजा करायचे आहेत. या 5तून 0 गेला 5. 5तून 6 जात नाहीत म्हणून 2कडून एक उसना घेतला, इथे झाले 15 आणि 15तून 6 गेले, खाली राहिले 9. आता या 2कडून एक उसना दिला होता म्हणजे इथे 1 राहिला. आता या 1कडून एक उसना घेतला, इथे झाले 11 आणि 11तून 9 गेले, खाली राहिले 2. आता 1कडून 1 इकडे हातचा दिला होता म्हणजे इथे काही नाही राहिलं, म्हणजे इथं आले 295. आता 39 मधून 17 वजा करायचे. 9तून 7 गेले, खाली राहिले 2. 3तून 1 गेला, खाली राहिले 2. म्हणजे उत्तर आलं 22 किलोमीटर 295 मीटर.
उत्तर लिहूया. उत्तर 22 किमी 295 मी. पाचवं उदाहरण 35 किलोग्रॅम 150 ग्रॅम वजा 26 किलोग्रॅम 470 ग्रॅम. किलो ग्रॅम ग्रॅम ग्रॅमच्या घरात ग्रॅम लिहू, किलोच्या घरात किलो. 35 किलोग्रॅम आहेत म्हणून 35 आणि 150 ग्रॅम आहेत म्हणून ग्रॅमच्या घरात वजा 26 किलोग्रॅम 470 ग्रॅम. आता इथे वजाबाकी करूया. 150मधून 470 जात नाहीत म्हणून 35कडून 1 किलोग्रॅम उसना घेतला. इथं राहिले 34 किलोग्रॅम. आता इकडं 34 किलोग्रॅम इकडं सुट्टा होऊन किती होतील? 1000 ग्रॅम, कारण 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम ग्रॅमच्या घरात आला तर त्याचे झाले 1000 ग्रॅम आणि 1000 ग्रॅम अधिक हे 150 ग्रॅम झाले 1150 ग्रॅम. आता या 1150 ग्रॅममधून हे 470 ग्रॅम आपल्याला वजा करायचे. शून्यामधून शून्य गेला, 0 5तून 7 जात नाहीत, एकाकडून उसना घेतला, इथं झाले 15, 15तून 7 वजा केले, 15तून 7 गेले, खाली राहिले 8. आता हे एकाकडून उसना दिल्यामुळे इथे 0 राहिले होते. आता इथे आपण पुन्हा एकाकडून उसना घेऊ, इथं झाले 10, 10तून 4 गेले, खाली राहिले 6. आता या एकामधून इकडे उसना दिला होता आपण, म्हणजे इथं राहिला 0, म्हणजे इथं उत्तर आलं 680 ग्रॅम. आता या 34 किलोग्रॅममधून 26 किलोग्रॅम वजा करूया. 4तून 6 वजा जात नाही, 3तून 1 उसना घेतला, इथं झाले 14, 14तून 6 गेले, खाली राहिले 8. आता इथून उसना दिल्यामुळे इथं राहिले होते 2, 2तून 2 गेले, खाली राहिला 0. इथं आले 8 किलोग्रॅम 680 ग्रॅम. उत्तर लिहूया आपण. उत्तर 8 किलोग्रॅम 680 ग्रॅम. 6वं उदाहरण 46 ली 200 मिली वजा 38 ली 750 मिली. ली म्हणजे लिटर, मिली म्हणजे मिलीलिटर. घरे आपण करून घेतली. 46 लिटरच्या घरात लिहूया, 200 मिलीलिटरच्या घरात लिहूया वजा 38 लिटरच्या घरात आणि 750 मिलीच्या घरात. आता 200मधून 750 जात नाहीत, मग आपण 46कडे जाऊया, तिथून 1 उसना घेऊया. 46 लिटरमधून 1 लिटर उसना घेतला, इथं राहिले 45 लिटर. आता 1 लिटर मिलीलिटरच्या घरात आला तर सुट्टे होऊन किती मिलीलिटर होतील? 1000 मिलीलिटर. आणि 1000 आणि हे 200, 1200 मिलीलिटर. आता या 1200 मिलीमधून 750 मिली आपल्याला वजा करायचे आहेत. शून्यामधून 0 गेला, 0, 0तून 5 जात नाहीत, 2कडून 1 उसना घेतला, इथं झाले 10, 10तून 5 गेले 5, 1 उसना घेतला होता म्हणजे इथं राहिले होते 1 आणि 1तून 7 जात नाही म्हणून 1 उसना घेतला एकाकडून, इथं झाले 11. आता 11तून 7 गेले, खाली राहिले 4. आता इथं उसना दिला होता म्हणजे इथं राहिले होते 0. इथं काय जायला वजा जायला काही नाही, म्हणजे इथं राहिला 0, म्हणजे इथं आले 450 मिली. आता 45मधून 38 वजा करायचे. 5तून 8 जात नाही, 4कडून उसना घेतला, इथं झाले 15, 15तून 8 गेले, खाली राहिले 7. आता इथं राहिले होते 3 आणि या 3तून 3 गेले, खाली राहिला 0, म्हणजे उत्तर आलं 7 लिटर 450 मिलीलिटर. उत्तर लिहूया आपण. उत्तर 7 लिटर 450 मिली.